राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात बीड जिल्ह्याचा नेहमीच दबदबा राहिलेला आहे। लोकनेते गोपीनाथराव मुंडे, सुंदरराव सोळंके, केशरकाकू क्षीरसागर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी बीडसह महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे। या नेत्यांनी नेहमीच राज्याचे राजकारण बीडभोवती फिरवलेले आहे। एकेकाळी याच बीड जिल्ह्यातील 1 डझन आमदार महाराष्ट्राच्या विधिमंडळात होते। त्याचबरोबर याच जिल्ह्यातील 2-2 कॅबिनेट मंत्रीही राज्याच्या मंत्रिमंडळात राहिलेले आहेत। आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला आमदार प्रकाश सोळंके यांच्या माध्यमातून आणखी एक मंत्रिपद मिळणार असल्याचे संकेत आहेत। या अनुषंगानेच काल माजलगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली। नमस्कार, मी अभिजित नाकाते, आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही। बीड जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात सातत्याने सोळंके कुटुंबियांचे मोठे योगदान राहिले आहे। स्वर्गवासी सुंदरराव सोळंके हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री राहिले आहेत। स्थानिकचा विचार केला तर बीड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्षही ते होते। आपल्याकडे असलेल्या पदांचा नेहमीच सुंदरराव सोळंके यांनी जनकल्याणासाठी वापर केलेला आहे। त्यामुळेच लोकनेते म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती। आज त्यांच्या पश्चात आमदार प्रकाश सोळंके, धैर्यशील सोळंके, माजी सभापती जयसिंह सोळंके हे त्यांचा वारसा सक्षमपणे चालवित आहेत। त्यामुळेच माजलगाव मतदारसंघात सातत्याने सोळंके कुटुंबियांचाच बोलबाला पाहायला मिळत आहे। आता कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे सध्या राष्ट्रवादीच्या कोट्यात एक कॅबिनेट मंत्रिपद रिक्त झालेले आहे। रिक्त असलेले या मंत्रिपदी आमदार सोळंके यांना संधी द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या अनुषंगानेच काल धारूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटले आहेत। यावेळी त्यांनी आमदार सोळंकेंच्या मंत्रिपदाबाबत अजितदादांसोबत चर्चाही केली आहे। आमदार सोळंके हे 2001 पासून गेली 5 टर्म माजलगाव विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून काम करत आहेत। ते ज्येष्ठ, अनुभवी, सुशिक्षित व्यक्तिमत्वाचे आमदार असून त्यांनी यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात तब्बल 11 खात्यांचा कार्यभार सांभाळून प्रभावीपणे काम केले आहे। तसेच त्यांनी परभणीचे पालकमंत्रीपद व लातूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणूनही पक्षासाठी काम केलेले आहे। ते मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये असलेल्या शाळा व कॉलेजच्या मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत। तसेच ते गेल्या 30 वर्षापासून माजलगाव सहकारी कारखान्याचेही काम करीत आहेत। ते उच्च शिक्षित असून अभ्यासू आहेत। त्यामुळे त्यांचा सहकार, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चांगलाच फायदा होऊ शकतो। विशेष म्हणजे पक्षाच्या वाढीसाठी देखील त्यांच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे आमदार सोळंके यांचे कार्य व ज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांना मंत्रिपदी संधी द्यावी अशी मागणी धारूर येथील राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाच्या वतीने अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे। यावेळी धारूरचे नगराध्यक्ष बालासाहेब जाधव, ज्येष्ठ नेते राजेभाऊ मुंडे, आदर्श आवरगावचे सरपंच तथा धारूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमोल जगताप, जिल्हा उपाध्यक्ष महादेव शिंगारे, ज्ञानेश्वर होरमाळे, शहराध्यक्ष मयूर सावंत, नगरसेवक लक्ष्मण सिरसट, आवेज कुरेशी, सय्यद हारून, नितीन शिंगारे, गणेश सावंत, शेख गपार, संजय फावडे, सुजित वैरागे, चौकाराम गायसमुद्रे, सूरज कुमटवार, गणेश जाधव, विश्वास शिंगारे, श्रीकृष्ण साखरे, सुरेश अंडील यांच्यासह आदींची उपस्थिती यावेळी होती। वास्तविक पाहता आमदार सोळंके हे एक खरोखरच अनुभवी आमदार आहेत। त्यामुळेच अजितदादाही त्यांच्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकतील असे संकेत आता मिळत आहेत। या संदर्भात काय आणि कोणकोणत्या घडामोडी घडतात याकडे आता संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून असणार आहे। अशाच नवनवीन राजकीय घडामोडी पाहण्यासाठी लोकाशा टीव्हीला लाईक करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।